या प्रकारे तुम्ही कधी उडदाची डाळ बनवून बघितली का? खानदेश स्पेशल झणझणीत मस्त पारंपरिक पद्धतीने आपण उडीद डाळ रेसिपी आज बघणार आहे. बघा आपल्या आजी पहिले अशा चुलीवर स्वयंपाक वगैरे करत असताना लगेच चुलीमध्ये बघा जी आस राहायची त्याच्यावर कांदे भाजायला ठेवून द्यायचे, खोबरं भाजायला ठेवून द्यायचं आणि काय मस्त ती भाजी लागायची. तर आपण आज त्याच प्रकारे एवढं की आपण गॅसवर असे अख्खे कांदे भाजून पारंपरिक पद्धतीने ही उडीद डाळ रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता उडीद डाळ रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथं उडीद डाळ घेतली, थोडी हरभरा डाळ घेतली, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि गरम पाणी आता टाकून घेतलं म्हणजे लवकर शिजते. तर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा कुकरच्या. आणि मी कांदे बघा असे जाळीवर भाजायला ठेवले होते आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आपल्या आवडीनुसार. तर कांदे आणि बघा ते भाजून घेतलं. हिरव्या मिरच्या 6 ते 7 हिरव्या मिरच्याही अशाच भाजून घेतल्या मी जाळीवरच. थोडंसं लसूण घेतला बघा, थोडंसं आलं घेतलं. आता बघा इथं खोबऱ्याचे काप आणि लसूण आणि अद्रक, तर आपण हे मिक्सरला आधी फिरवून घेऊ. मग नंतर कांदे टाकून घेतले आणि बघा अशी पेस्ट तयार करून घेतली. खूप छान पद्धतीने अगदी असं वाटतं आपण पाट्यावर दळून ही भाजी बनवत आहे. मसाला इतकी सुंदर होते. तुम्ही नक्की या प्रकारे उडीद उडीद डाळ रेसिपी बनवून बघा. तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. तर बघा मसाला दळून घेतला. त्यानंतर एक पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये तेल टाकलं 2 ते 3 पड्या. त्यानंतर बघा 2 तमालपत्र टाकली. नक्की टाका, खूप छान स्वाद येतो. तेजपान पण म्हणतात, तमालपत्री पण म्हणतात. जिरं टाकलं. जिरं फुलल्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेतला. त्यानंतर आपल्याला आता इथं बघा आपण जे भाजून घेतलेले कांदे, अख्खे कांदे बघा अशा त्याला थोड्याशा चिरा मारून घेतल्या होत्या आणि ते भाजून घेतलेले कांदे, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याचा तुकडा एक भाजून घेतलेला ते दळलेलं, सगळा मसाला टाकून घेतला आणि छान असं बघा आता मी परतवून घेत आहे. तर इतकी झटपटी भाजी पण होते, चवीला अप्रतिम लागते. नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता इथं मी थोडासा गरम मसाला वापरत आहे. तर इथं मी माझा आवडता दीपक मसाला वापरत आहे, जळगाव स्पेशल. तर तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही वापरू शकता. तर आता इथं बघा मी 1 छोटा चम्मच दीपक मसाला वापरला. 1 चम्मच मी इथं हळद पावडर वापरलेली आहे. तर अशा मिरच्याही मस्त जाडीवर भाजल्यामुळे एक खूप सुंदर अशी चव आलेली आहे बघा भाजीला. तर आता मसाला परतवून घ्यायचा. तोपर्यंत उडीद डाळ पण शिजत आहे बघा. कारण गरम पाणी टाकल्यामुळे लवकर शिजते. तर 2 शिट्ट्याच होऊ द्यायच्या, खूप जास्त नाही शिजू द्यायची. तर बघा मस्त छान अशी थोडीशी अख्खी छान लागते. तर बघा आता 2च शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे आणि मस्त उडीद डाळ बघा शिजलेली आहे आणि मसाला परतल्यानंतर तेल छान वर आल्यानंतर उडीद डाळ मी टाकून घेतली आणि ही उडीद डाळ शिडी पण खूप सुंदर लागते म्हणून मी थोडी जास्त बनवलेली आहे. तर बघू शकता. तर असं परत परतवून घ्यायची मसाल्यामध्ये छान उडीद डाळ आणि बघा आता मस्त वाफ पण येत आहे आणि अशी झणझणीत मस्त खानदेश स्पेशल ही उडीद डाळ तयार होत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने. आणि बघा भाजीलाही मी इथं गरम पाण्याचाच वापर करत आहे. तर इथं मी गरम पाणी बनवायला ठेवलं होतं, तापवायला ठेवलं होतं. तर गरम पाणी टाकून घेतलं. आपल्याला कितपत कशी घट्ट पातळ हवी आणि अशी उडीद डाळ आणि ज्वारीच्या भाकरी एकदम झणझणीत असते. मस्त छान बेत हा तयार होतो अगदी खानदेश स्पेशल. तर बघू शकता मैत्रिणींनो किती छान ही उडीद डाळ दिसत आहे. तर खायला किती सुंदर लागत असेल. तर कुणाकुणाला उडीद डाळ आवडते नक्की मला सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे सुद्धा मला सांगायला तुम्ही विसरू नका. आता बघा इथं मी उकडी आल्यानंतर मीठ टाकून घेत आहे बघा. तर आता मीठ टाकून घेतलं आणि परत परतवून घेत आहे. सॉरी, परतवून घेत आहे म्हणजे हलवून घेत आहे. तर मीठ टाकल्यानंतर आणि मस्त थोडीशी आता मस्त शिजत आहे बघा भाजी. छान उकडी येऊ द्यायची म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आणि मी झाकण वगैरे काही ठेवलेलं नाही, अशीच मस्त उकडू दिली आणि बघा आता मस्त अशी उकडत्या भाजीवर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर गेलेली आहे. तर खूप सुंदर लागते ही उडीद डाळ रेसिपी. तर मैत्रिणींनो तुम्हाला ही उडीद डाळ पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी आवडली का? जर आवडली असेल मैत्रिणींनो तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या. तुमच्याकरता मी दररोज नवनवीन प्रकारच्या रेसिपी घेऊन येत असते, अगदी साध्या सोप्या
चवेला भन्नाट लागतात आणि अप्रतिम लागतात. तर बघा मस्त उकळी आलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरी पण होत आहे बघा बाजूला. तर खूप सुंदर प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे आपली. तर आणि तुम्ही कुठून रेसिपी बघत आहे मैत्रिणींनो, मला नक्की सांगा. आणि बघू शकता मस्त उकळी आलेली आहे. आता आपण मस्त वाढून घेऊया. तर या मैत्रिणींनो, तुम्ही पण अशी उडीद डाळ गरमागरम खायला आणि ज्वारीच्या भाकरी आणि त्यासोबत कांदा, लोणचं, पापड एकच नंबर. तर बघा आता मी असे वाढून घेत आहे. किती सुंदर दिसत आहे आणि वास तर असा घरामध्ये मस्त सुटलेला आहे. तर बघू शकता, बघूनच खावीशी वाटली उडीद डाळ. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कधी या प्रकारे भाजी बनवलीत का उडीद डाळ? तर नक्की मला सांगा. कशाप्रकारे बनवतात हेही मला सांगा. आणि बघा वाळून घेतलेली आणि काय छान दिसत आहे बघा उडीद डाळ. तर खूप सुंदर असा मस्त वास पण येत आहे. तर बनवून बघा मैत्रिणींनो. तुमचं भरभरून प्रेम सपोर्ट असू द्या रेसिपीला. शेअर पण करा. तर बघा तयार झालेली आहे उडीद डाळ. मस्त हिरवी मिरची, कांदा, अद्रक, लसूण वापरलेली. तर मस्त पारंपरिक पद्धतीने. तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका. तर बघा खूप सुंदर प्रकारे भाजी तयार झाली. श्री स्वामी समर्थ.